नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल सुतळे पीएस अकॅडमी मधून आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. तर आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत कोणते स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि कोणते स्टॉक आपण स्विंग साठी 8% 10% रॅलीसाठी आपण प्लॅन करण्यासाठी आपण रिकमेंड केलेले आहेत. आणि त्याचबरोबर सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी यामध्ये आपण कोणते ट्रेड आज प्लॅन केले होते त्याबद्दल आपण आजच्या सेशन मध्ये काय करणार आहे डिस्कस करणार. आज आपण टेलिग्राम चॅनल मध्ये सकाळी 9:45 एक स्टॉकचा प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण रिकमेंड केला होता. तो स्टॉक होता ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज. ओके, ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज आपण प्लॅन केला होता 6 जूनला. आपण तो सांगितला होता 275 260च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. 290 300 प्लस या टार्गेटसाठी आपण ग्रीनप्लाय मध्ये एंट्री करण्यासाठी आपण रिकमेंड केलं होतं. त्याचा फर्स्ट टार्गेट जे असणार आहे ग्रीनप्लायचं फर्स्ट टार्गेट तुम्हाला आलेलं दिसेल, जे आपण आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केलं होतं की आपल्याला फर्स्ट टार्गेट काय करायचं, ग्रीनप्लायचं बुक करायचं. ग्रीनप्लाय आपण प्लॅन केला असेल तर आपण ग्रीनप्लाय मध्ये आपण या लेवल आपण एंट्री प्लॅन केली होती. ओके, सो यामध्ये जर आपण एंट्री जर घेतली असती तर आपल्याला 10% ची रॅली आपण प्लॅन केला होता. 6 जूनला आपण तो रिकमेंड केला होता. 660 670 या रेंज मध्ये आपण तो प्लॅन केला होता. ओके, यामध्ये जर आपण एंट्री घेतली असती ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज मध्ये 275 260 या रेंजला जर आपण ग्रीनप्लाय मध्ये एंट्री जर आपण घेतली असेल तर आपल्याला 10% प्रॉफिट आपल्याला ग्रीनप्लाय मध्ये इथे बुक करता आला असता. ओके, 260 275च्या रेंज मध्ये जर आपण तो प्लॅन केला असेल ओके तर आपण 10% ची रॅली आपण यामध्ये बुक करू शकलो असतो. आजचा जो हाय होता ग्रीनप्लायचा 295 295चा हाय गेलेला आहे. आपलं जे फर्स्ट टार्गेट जे आपण ते ग्रीनप्लाय मध्ये आपण प्लॅन केलं होतं तर ग्रीनप्लायचं 290चं टार्गेट आपण प्लॅन केलेलं आहे. ओके, 260 275च्या रेंज मध्ये आपण एंट्री प्लॅन केली असती तर यामध्ये आपल्याला 9.5 ते 10% रॅली आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये ग्रीनप्लाय मध्ये आपल्याला पीक करता आली असते. त्यानंतर आज आपण 2 स्टॉक रिकमेंड केले आहेत. 3 स्टॉक आपण रिकमेंड केले होते. त्यामध्ये सिप्ला इथे आपण अपडेट केलेलं नाहीये. सिप्ला आपण आपल्या ब्रॉडकास्टिंग ग्रुपमध्ये अपडेट केलेला आहे. सो जेके लक्ष्मी हा एक स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे स्विंग साठी 820 800 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 860 880 या टार्गेट साठी आपण जेके लक्ष्मी मध्ये काय करू शकतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. 780 स्टॉप लॉसने याला आपल्याला प्लॅन करता येईल. जेके लक्ष्मी जर आपण या लेवलला प्लॅन करणार आहे तर आपल्याला टार्गेट जे असणार आहे तर आपण याचं फर्स्ट टार्गेट जे बुक करणार आहे 860 880 या 2 टार्गेटसाठी जर आपण जेके लक्ष्मी मध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन करणार आहे तर आपलं जे टार्गेट जे असणार आहे 900 टार्गेटसाठी जर आपण होल्ड करणार आहे तर आपल्याला त्यामध्ये सुद्धा 9%ची रॅली आपल्याला येत्या 3 ते 4 दिवसामध्ये मिळणं अपेक्षित आहे. कारण आपण हे जे ट्रेड प्लॅन करतो हे आपल्या बीटीएसटी सेटअप मध्ये आलेले असतात, जो आपण सेटअप बनवला आहे स्विंग साठी, ज्यामध्ये तुम्हाला 5% 10% जर रॅली बुक करायची असेल तर हे स्टॉक तुम्हाला इथे फनेल होऊन येतात, जे आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या पार्ट मध्ये तुम्हाला शिकवले जातात. ओके, इथे आपण फक्त काय करतोय, एक एज्युकेशन पर्पज साठी कोणत्या स्टॉक मध्ये आपण एंट्री घ्यायला पाहिजे होती, कोणत्या स्टॉकचा स्टॉप लॉस किती असणार आहे आणि टार्गेट तो किती देऊन जाणार आहे हे आपण या ठिकाणी तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, सगळे स्टॉक तुम्हाला मी रेकमेंड करतोय. जे ऑलरेडी ऍडव्हान्स टेक्निकल माझ्यासोबत करतात आहे त्यांनी एंट्री घेतलेली असते आणि त्यांचे झालेले प्रॉफिटचे स्क्रीनशॉट पण तुम्ही या ठिकाणी आपल्या पीएनएल मध्ये तुम्ही जाऊन काय करू शकता, चेक करू शकता. तिसरा स्टॉक जो आपण रेकमेंड केला होता शारदा मोटर्स, हाही आपण रेकमेंड केलेला आहे. शारदा मोटर्स मध्ये आपल्याला एंट्री जी प्लॅन करायची आहे. ओके, शारदा मोटर्स या अगोदर आपण 2 ते 3 वेळेस एंट्री करून त्यामध्ये आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. आज तो आपण 1650 1600 या 2 रेंज मध्ये 1650 ला जर आपण तो बाय केला असेल तर 1600 ला जर तो डीप मध्ये आला तर अजून आपण त्यामध्ये काय करतो, काही स्टॉक आपण त्यामध्ये ऍड करू शकतो 1720 1750 या 2 टार्गेट साठी. ओके, शारदा मोटर जो असणार आहे आपल्याला एंट्री घेतल्यानंतर शारदा मोटर्स मध्ये आपल्याला एंट्री या लेवलला प्लॅन करायचे. टार्गेट जे असणार आहे 1750 प्लस आपण टार्गेट या ठिकाणी काय करतो, शारदा मोटर्स मध्ये आपण घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी जर आपण एंट्री जर प्लॅन करणार आहे 1750च्या टार्गेटसाठी जर आपण होल्ड करतो तर जवळपास यामध्ये आपल्याला 6 ते 60%ची रॅली आपल्याला मिळणे अपेक्षित आहे. ओके, तर या लेवलला आपण शारदा मोटर्स मध्ये एंट्रीसाठी तो प्लॅन केलेला आहे. ओके, एक लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू साठी पण एक काउंटर चांगला बनवू शकतो. ओके, जर तुम्हाला होल्ड करायचा असेल आणि स्विंग साठी जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल 5% 6% जर रॅली बुक करायची असेल तर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला शारदा मोटर्स मध्ये 1750 प्लस टार्गेट आपल्याला तो देऊन जाणार आहे. ओके, स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन करायचा आहे. शारदा मोटर्सचा स्टॉप लॉस आपण 1590 चा आपण काय करणार आहे, या ठिकाणी आपण स्टॉप लॉस काय करणार आहे, मेंटेन करणार आहे. ओके, तिसरा जो स्टॉक आपण रिकमेंड केला होता सिप्ला. ओके, फार्माची कंपनी आहे. सिप्ला मध्ये आपण 1530 1500
च्या रेंजमध्ये आपल्याला तो बाय करण्यासाठी आपण रिकमेंड केलेला आहे. टार्गेट असणार आहे 1650. मग 1650च्या टार्गेटसाठी जर आपण होल्ड करतोय तर पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये यामध्ये सुद्धा आपल्याला एक 8% टार्गेट आपल्याला सिप्ला मध्ये पण बुक करता येईल. हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतो हे स्टॉक आपल्या अनालिसिस केलेले असतात, जे आपल्या सेटअप नुसार आपल्या बीटीएसटी आणि स्विंग ट्रेडिंगच्या सेटअप मध्ये हे स्टॉक आलेले आहेत. त्यानुसार आपण काय करतो, स्टॉक फनेल करत असतो आणि त्यामध्ये आपण इन्क्रीज साठी काय करत असतो, लेवल आपण प्रिडिक्ट करत असतो. हे तुम्हाला मी स्टॉक जे शेअर करतोय हे एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. ओके, जे आपले ऍडव्हान्स टेक्निकलचे कॅन्डिडेट्स आहेत, मेंबर्स आहेत, त्यांना माहिती आहे की तिथे एंट्री कुठे करायची आणि स्टॉक कुठे, प्रॉफिट कुठे बुक करायचा, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी त्यांना माहिती असतात. मी तुम्हाला जस्ट एज्युकेशन पर्पज साठी हे स्टॉक तुम्हाला मी काय करतोय, रिकमेंड करतोय. त्यानंतर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण सकाळी निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते. फिन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. ओके, आज मार्केटने बऱ्यापैकी चांगला गॅप अप दिला होता, पण गॅप अप दिल्यानंतर मार्केटने कुठेही मुवमेंट दिलेली नाहीये. ओके, सो मी सकाळी सांगितलं मार्केट थोडंसं साइडवेज राहू शकतं, कारण मार्केट एक गॅप अप दिला होता आणि पहिल्या कॅन्डल मध्ये रॅली दिल्यानंतर निफ्टी, बँक निफ्टी मध्ये दोन्ही मध्ये पण फर्स्ट कॅन्डल मध्ये चांगली रॅली मिळाली, त्यानंतर मार्केटने कुठेही रॅली दिलेली नाहीये. ओके, त्यानंतर आपण जो ट्रेड प्लॅन केला होता, हा मिड कॅप निफ्टी मध्ये आपण ट्रेड प्लॅन केला होता. मिड कॅप निफ्टीची आज एक्सपायरी होती, कमी प्रीमियम आपण घेऊन त्यामध्ये पण चांगले प्रॉफिट आपल्याला 2 ते 3 ट्रेड आपल्याला काय करता आले असते त्यामध्ये मिड कॅप निफ्टी मध्ये आपल्याला प्लॅन करता आले होते. ओके, निफ्टी, बँक निफ्टी जर बघितला तर आज गॅप अप दिला होता आणि गॅप अप नंतर यामध्ये चांगली रॅली आपल्याला कुठेही पिक करता आली नाही, कारण मार्केट हे पूर्णपणे साइडवेज मार्केट होतं. त्यामुळे आपण पहिल्या टेक मध्ये आपण कॉल साइड एंट्री प्लॅन केली होती मिड कॅप निफ्टी मध्ये, ज्यामध्ये आपण 2 ते 3 ट्रेड आपल्याला मिळाले होते. त्यामध्ये आपण चांगला आजचा जे डेली टार्गेट आहे त्यामध्ये आपण बुक केलेले आहे. ओके, आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये दिलेले जे कॉल्स आहेत, मिड कॅप निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी असेल, यामध्ये एंट्री घेऊन प्रॉफिट कसे बुक केलेले हे तुम्ही युट्यूब चॅनल वरती पण काय करू शकता, तुम्ही पाहू शकता. हे जे आपण अनालिसिस जे करतोय हा जो पूर्णपणे सेटअप आहे, हा ऑप्शनचा सेटअप तुम्हाला शिकायचा असेल, जे आपला 1 वर्षाचा पूर्णपणे कोर्स आहे, त्या कोर्सला तुम्हाला जॉईन करता येईल. आणि ऍडव्हान्स टेक्निकल तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्सला पण तुम्ही जॉईन करू शकता. ओके, हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतोय हे तुम्हाला स्टॉक कसे वाटतात, ओके, आणि अनालिसिस कसे वाटतात, तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.